भरपूर दिवसानंतर ब्लॉग करतोय. माझं गोप्रो माउंटच तुटलेला 120% मला माहिती आहे की आज लेट तर होणार ऑफिसला पोचायला, कारण मजबूतवाली ट्रॅफिक असणार आहे. प्रॉब्लेमची ती जी DRL असते ती चालू झालेली आणि मला पोलिसांनी घेतलं बाजूला. रॅपिडोवाला बहन का भाई आहे किसी के, गेंडा वाटतो रे समोरनी फॉर्च्युनर. सिरियसली मावशीला फास्ट चालवत आहेत. मावशी, ताई, माई, वॉट एव्हर यू कॉल इट. सिव्हिल ड्रेसवर पोलीस आतमध्ये मला वाटतं धाड टाकणार आहे गार्डनमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघूया आपण आपल्या ऑफिसकडे. भरपूर दिवसानंतर ब्लॉग करतोय. माझं गोप्रो माउंटच तुटलेला, हेल्मेट असं खाली पडलं आणि हे तुटलेलं. हे जरा मित्राकडून घेऊन मी जुगाड केला आहे थोडा. मी माझं माउंट मागवलं आहे, बट त्याला आता थोडा यायला टाईम लागेल. तो अवेलेबल नव्हता फटकन. आज मंडे आहे आणि मला माहिती आहे 120% मला माहिती आहे की आज लेट तर होणार ऑफिसला पोचायला, कारण मजबूतवाली ट्रॅफिक असणार आहे. बघू, माझं अख्खे खोटं ठरलं तर बरं होईल, कारण आधी पण मी बोललो मी जे बोलतो त्याच्या उलट होतं. लेट्स सी. आईच्या गावात रे, गावात सगळे जावा. फ्रंट टायरमध्ये हवा जरा जास्त वाटते, जरा मला चेक करायला लागेल, कारण ना मला चांगलं नीटपणे 2-4 दिवस झाले मला हँडल नाही होते फ्रंट टायरच्या जास्त हवेमुळे, असं वाटतंय मला. अच्छा. फॉग लॅम्पचा विषय जो होता फाईनवाला, आणि मी एकदम धाडसाने हे काढलं नव्हता फॉग लॅम्प माझे. आणि काल मी एका ठिकाणी गेलो, तिकडे चुकून, मला वाटतं चुकून नाही, कोणीतरी असं म्हणजे ते बाईकवर बसतातच पार्किंगमध्ये, तर कोणीतरी बटन प्रेस केले असतील, तर मला नाही कळालं की ते फॉग लॅम्पची ती जी DRL असते, डेव्हिल आपल्याकडे रेड आहे, ती चालू झालेली आणि मला पोलिसांनी घेतलं बाजूला की अलाउड नाही, हे तू ऑन करून चालला आहेस वगैरे वगैरे. तर माझं टार्गेट होतं 5 वर्षापर्यंत फाईन नाही. ते काल जस्ट मी त्याला टच करून आलो आहे की त्यांना समजवलं मी चांगल्या पद्धतीत. थोडंसं खोटं पण बोलावं लागलं मला, तेव्हा जाऊन ते मानले आणि त्यांनी फाईन नाही मारला. आणि चांगल्या पद्धतीत, म्हणजे पोलिसांची जर तुम्ही वाकडत बोलणार तर पोलीस, एक सेकंड, तर पोलीस वाकडे होणार. तर पोलिसांची तुम्ही जर चांगल्या पद्धतीत हँडल करणार गोष्टी, पोलीस खूप स्वीट असतात. बात तो सही है. हे एक्सपेक्टेडच होतं, एवढी ट्रॅफिक भेटणं. मंडे आणि मंडेला कसला ऊत येतो सगळ्यांना काय माहीत नाही, खूप ट्रॅफिक होते. काही गोष्टी एक्सपेक्ट केल्या ना लाईफमध्ये तर त्रास कमी होतो. हे फक्त ट्रॅफिकबद्दल नाही बोलत आहे मी, ओव्हरऑल बोलतोय. मी जरा जास्तच ह्या साईडला आलो, जरा तिकडे घुसतो. आपल्याला शिव्या नाही खायच्यात कोणाच्या. काल मी त्या काकांना फक्त एवढं बोललो, काका ते ना प्रॉब्लेम माझे महागातले आहेत, तर ते मी डायरेक्ट कापू नाही शकत, मला काढायला झालं ना तर पूर्ण काढायला लागणार आणि हे टाकी वगैरे रिमूव्ह करायला लागते. तर समजले ते, म्हणजे त्यांनी असं काय फोर्सफुली फाईन नाही मारला मला, त्याचे नॉर्मल होते. अच्छा असं आहे का, ठीक आहे नंतर वेळ मिळाला तर काढून घे. चिल होते काका एकदम. खूप वेळानंतर थोडंसं मूव्हिंग चालू आहे. भयंकर ट्रॅफिक. आता मला माहीत नाही पुढे काय असेल आरे कॉलनीमध्ये. आणि हे ऑगस्टमध्येच पाऊस संपला आहे असं वाटतं. जुलैच्या सुरुवातीला जे पाऊस आला आहे मुंबईमध्ये डेंजर लेवलला, पूर्ण पाऊस संपवून टाकला त्या 1-2 आठवड्यामध्ये. तर रस्ते आपली तेच आहेत नेहमीचे. ट्रॅफिक डिफरंट असते एव्हरी टाईम, आपले बोलणं थोडंसं डिफरंट असतं. आईच्या गावात रे, भरपूर दिवस झाले बाईक नाही धुतली आहे मी ह्या पावसामुळेच. कारण आत्ता कसं आहे, ऊन आहे एकदम, ठीक आहे. आता ढग आलेत, थोड्या वेळाने कधी पाऊस पडेल ना सांगता येत नाही. चिखल करून टाकतो पाऊस पूर्ण. मी गाडी धुतली, खराब झाली. मी बोललो आता मी गाडी नाही धुणार, आणि गाडी भयंकर लेवलला खराब झाली, म्हणजे तुम्हाला काय सांगू, एकदम डेंजर लेवलला. हे मला ट्रॅफिक नाही दिसत आहे लांबपर्यंत. इथेच मला कालसुद्धा असेच 2 काका उभे होते, आता 2 काकू उभे आहेत. सरप्रायझिंगली आज काहीच ट्रॅफिक नाही इकडे, नाही तर एनी टाईम हे भरलेलं असतं. रॅपिडोवाला बहन का भाई आहे किसी के. थोडे थेंब चालू झालेत, पावसाची फालतूगिरी असतेच ॲज युजल. नाही आला पाऊस तर जरा पावसाचा बिघडणार नाही असं मला वाटतं पर्सनली, पण पाऊस थोडी ना कोणाचा ऐकतो. जास्तच फास्ट अँड फ्युरियसमध्ये आलो आहे. कसं आहे ना, फटकन राईट टर्न घेतला ना, एक काळे ढग लेफ्ट साईडला आणि आपल्याला जायचं राईटला. थोडंसं आपण डॅमेज कमी करून घेऊ शकतो ना स्वतःवर. रेनकोट आहे आपल्याकडे, पण थांबा, रेनकोट घाला. आणि ॲज युजल पाऊस जाणार आहे माहिती आहे 2 मिनटात, आपण आतून भिजतो घामाने. बाईकचा एवढा मस्त फायदा आहे ना, आता तो स्पीड ब्रेकर डबलवाला रबरचा, इरिटेटिंग स्पीड ब्रेकर, स्मूथली निघून जाते, टेन्शनच नाही. हे बघा, हे हाईच खड्डे असू द्या, काही असू द्या, बाईकचे सस्पेन्शन असे असतात ना की अरे कौन हो तुम, हम काय आज पता नाही. भरपूर दिवसांनी शूट करतोय मी. पेंडिंग ब्लॉग्स होते ते पोस्ट केले, पण ह्या वीकसाठी काहीच नव्हतं माझ्याकडे. जसं मी मगाशी बोललो, माझं
माउंट पण तुटलेलं. आरे कॉलनीत आता ट्रॅफिक नाही भेटलं तर किती भारी होईल ना. असं खूप दिवसांनंतरचा असा मंडे असेल की आपल्याला ट्रॅफिक नाही मिळणार. नारे कॉलनीवर मला विश्वास आहे ना. शा गावात रे, नारे कॉलनीवर मला विश्वास आहे ना. गेंडा वाटतो रे समोरनी फॉर्च्युनर, सिरियसली. अजून तर सप्टेंबर ऑक्टोबर जायचं आहे, ऑगस्टचा अर्धा जायचं आहे आणि गरमी अशी वाढली आहे जशी काय ऑक्टोबर हिट आत्ता चालू झाली. पाऊस यायला पाहिजे जरा ॲटलिस्ट गणपतीपर्यंत. गणपतीला 1 महिना बाकी आहे. लिटरली हा पावसाळा मी कुठेच नाही गेलो आहे. ठोकला वाटतं त्याला तो. चुकी ओलावाल्याची आहे. तुला दिसतंय समोरून जातात, थांब जरा. गाही किस बात की, हां गाही नाही करणे का. मावशीले फास्ट चालवत आहेत. मावशी, ताई, माई, वॉट एव्हर यू कॉल इट, वॉट एव्हर यू कॉल हर. उशीर झालाय. पंच टाईम त्यांचा 10:15 होता, ऑलरेडी 10:20 झालेत, 27 झालेत. 12 मिनटं लेट आहे. 15 मिनटाचा ग्रेस टाईम आहे. 3 मिनटात पोचायचं आहे त्यांना. त्यामुळे 60 चाललेत एकदम ते. आपण ओव्हरटेक करू त्यांना. हिमालयनचे ब्रेक चांगले आहेत. ॲडव्हेंचर 390 एवढे चांगले नाहीत, कारण ॲडव्हेंचर 390चे ब्रेक अजून का चांगले वाटतात, कारण त्याचं वेट कमी आहे. याचं वेट त्याच्यापेक्षा 15 ते 20 किलोने जास्त आहे. लोखंड आहे सगळं आणि त्याचं पूर्ण फायबर आहे. बट ज्या प्रकारची मोटरसायकल चालवून मी हिमालयनवर आलो आहे तर मला चांगलेच फील होतात ब्रेक्स. आणि आज लकी मंडे आहे विथ नो ट्रॅफिक. बरं वाटलं जरा मला. अरे वा, काहीच ट्रॅफिक नाही आजच्या गावात रे. मजा झाली. क्लोज कॉल होता आत्ता आपला जरा. ठीक आहे, आपण पण फास्ट घेतली जरा. आपल्याला कुठे अडकायचं नाही, नाही तर इकडे ट्रॅफिक व्हायची आणि आपण संपला विषय. 1 तास त्या ट्रॅफिकमध्येच. बेटर आहे फटाफट निघून घेऊ तर रस्ता रिकामा आहे तर. कुत्रा जरा कन्फ्यूज झाला कधी रोड क्रॉस करायला पाहिजे. खूप मस्त आलं सूममध्ये. मला एवढं माहिती आहे इथून पुढे आपल्याला काय टेन्शन नसतं, ट्रॅफिक नसते, कारण इकडून आपला रस्ता सरळ नाही आहे. इकडून आपण गावागावातून जातो. त्यामुळे मी इथपर्यंत सांगू शकतो एकदम मस्त आलो. मंडे असूनसुद्धा एवढं भारी वाटतं आहे. फ्रायडेचा फील आला मला जरा. फ्रायडे और सॅटर्डेचा फील. लोक चिल असतात ना फ्रायडे सॅटर्डे. अर्धी लोक सुट्ट्या घेतात लॉंग विकेंडसाठी. चाकं आहेत की भंकस आहे काय तोतलेगिरी चालली आहे. एक्स्ट्रा होती चाकं भाई. माझ्या मागच्या चाकाचे 3 चाकं होतील. सिव्हिल ड्रेसवर पोलीस चाकं आतमध्ये मला वाटतं धाड टाकणार आहे गार्डनमध्ये. पाय हे असे केल्याशिवाय ना ते नीट नाही राहत. हॉर्नला सर्दी झाली असं वाटतंय मला. डेंजर वाजतोय हॉर्न माझा. म्हणजे नाकातून वाजतोय मग तो जरा नॉर्मल होतोय. चेक करायला लागणार आहे. नेहमीचा रस्ता तुम्ही हा भरपूर वेळा बघितला आहे. याच्यावरून समजलेच असाल. पोचलो आपण. ऑलमोस्ट पोचलो आहे. मिनी वॉक एक्सप्रेस. फूड ट्रक. चला बसवाले काका, काय तुमच्या आईच्या गावात. व्हिडिओच्या एंडला भाई लोक मध्ये मध्ये येतात. अशा प्रकारे पोचलो आहे सालावादप्रमाणे याही वर्षी आपण. यातले इंटरेस्टिंग गोष्टी टाकीन मी. ब्लॉग छोटा बनवीन, थोडा एंटरटेनिंग बनवायचा ट्राय करीन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थोडा सपोर्ट करा. मोटिवेशन येईल त्यामुळे मला. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.